हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज केक बनवत होती, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण तो केक शेअर करावा. सो चला कंटिन्युअसली पाहत राहा माझा व्लॉग. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया रेसिपीमध्ये. मी इकडे 200 ग्रामचं प्रेमिक्स घेतलं आहे. त्याच्यावर मी आता एक पळी तेल टाकते. त्याच्यात मी एक पळी तेल आणि हे एकाच दिशेने असं फिरवायचं आहे, त्याच्यात गाठी होऊन नाही. सो इथे हे बॅटर रेडी झालं आहे. सो मी मी कुकरचं भांडे घेतलं, त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलं आहे आणि ते बटर पेपरवर मी आता हे गणाश टाकते. सो आता हे बॅटर हे असं सगळीकडे मी त्याला फिरवते. हे असं करते कारण की त्याच्यामध्ये जे पण फोड्या असतील त्या वर येतील. सो ओके, आता हे रेडी झालं. सो इथे मी आता आमच्याकडे ओव्हन नाही, तर मी इथे टोप ठेवलं गरम करायला, मगासपासून ठेवलेला. आता ह्याच्यामध्ये मी हे बॅटर टाकते. हे बॅटर ठेवलं आणि आता ह्याच्यावर मी हे वाफ जाऊ नये म्हणून मी हे ठेवते. सो आता 15 ते 30 मिनटं मी वाट बघेल बेक व्हायची. केकचा बेस तयार होतोवर इथे मी व्हिप क्रीम, माझ्याकडे ते मिक्सर नसल्यामुळे मी ह्याच्याने मी त्याला आपण जसं ताक फेटतो ना, तसं मी आता ही व्हिप क्रीम फेटणार आहे. ह्याची ऑलरेडी क्रीम झाली आहे. मी तुम्हाला दाखवते कसं फेटायचं. एक आपण एक आपण असं पण फेटू शकतो आणि सो गाईज हे टेक्स्चर बघू शकता. झाली माझी रेड क्रीम तयार होऊन. फक्त ही क्रीम बनवायला मला 10 ते 15 मिनटं गेले हे फेटायला. जर आपल्याकडे ती तशी इलेक्ट्रिक मशीन असती तर लगेच झालं असतं क्विकली. सो ह्याच्याने मला 10 ते 15 मिनटं गेले. 20 मिनटं झाले. आता चेक करूया आपण आपला बेस रेडी झाला आहे. लेट्स गेट चेक करूया. येस, दिस इज बेस्ट. आता मी इथे टूथपिक नाही आहे आमच्याकडे, सो मी इथे अगरबत्तीची काठी घेते अँड लेट्स चेक की रेडी झाला आहे. इझिली निघाला आहे. सो रेडी झाला आहे आपला बेस. चला गॅस बंद करूया आणि आता ह्याला बाहेर काढूया. चॉकलेट इसेन्स वाली मम्मीने ठेवलं होतं, पण चॉकलेट इसेन्स नाही आहे, तर मी काय माझ्याकडे चॉकलेट इसेन्स नव्हतं, तर मी घरेलू काय उपाय केला चला मी तुम्हाला दाखवते. एक वाटी पेल्यामध्ये त्याच्यात मी थोडीशी साखर टाकली. जुगाड.
सो बेस इथे झालाय थंड. आता मी चाकूने त्याला साईडून बाहेर काढते. आता ह्याचे 3 पार्ट करायचे. 3 कशाला 2च? 3 नको काप कर, छोटं झालंय, 2च कर. बरोबर शेप्यासाठी मी घालून घेतला. काय दिसतं म्हणजे ते दिसतो ना, चाकून कापा नंतर जाईल. असं नाही ना, इसपटे घालून चाकून कापून आपलं सो इथे बेसचे पार्ट करून झाले. आता व्हिप क्रीम इथे लावते. काढते तुम्ही. काय बात कर, जरा पाठी सरक. धर ना बरं वाटत नाही. तू काय बात करते? नीट पकड व्हिडिओ. आता हिंडायला गेलास तर लगेच 1200. जे दिसायला पाहिजे मावशी. केक दिसतोय ना मम्मी तो घेऊन गेला. केक दिसतोय का? दिसत होतं की ते काय कसलं पाणी आहे ते? हा हो ग, सरक ग मावशी, डोकं काढ. एक घास दे बरं कसं लागतं. हो अगं चाकायला ते किती चमचा आणलेस का लावायचं? ते नव्हतं ते आपलं मस्त करायचं, त्यानं करते, ह्यानं फाटायचं. उठून बस की जरा. सो इथे माझे रेडी झाले. आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवते. आता डार्क चॉकलेट मेल्ट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. इथे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. लेट्स चॉकलेट आहे. आता मी अर्धे घेते. सो इथे मी अर्धच डार्क चॉकलेट यूज करते. त्याला बारीक कापून घेते. मी गरम पाणी घेतलं आणि त्याच्यावर हे चॉकलेट मी मेल्ट करते. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकते. सो ह्याच्यात मी एवढंसं बटर टाकते बिकॉज त्याला शाईन यावी, चॉकलेटला शाईन यावी त्यामुळे. इथे माझा क्रीम माझी ही रेडी झालेली आहे. थोडीशी अजून पातळ झाली पाहिजे. झालं. ह्याला मीडियम फ्लेमवर मी खाली गरम पाणी ठेवलं आणि त्याच्यावर हे चॉकलेट बघा मीडियम फ्लेमवर चालू आहे.
सो इथे मी हे नोझल यूज करते. त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं सेट होण्यासाठी ते फ्रीजमधून काढलं आहे. आता याच्यावर मी मस्तपैकी डिझाईन करते. मला काही डिझाईन येत नाही, आपली साधी सोपी काही मनात आली तीच केली आहे. सो इथे मी फर्स्ट टाईम केक ट्राय केला आहे. 75% तर परफेक्ट झाला आहे, जसं विचार केलेला तसं. आता बघू, इथे डिझाईन मला एवढी काही येत नाही, आपली साधी करते जी मनात येईल ती. तर तुम्हाला जर आवडलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा केक तयार झाल्यावर कसं झालं आहे. फायनली केक रेडी झाला आहे. साधी आपली केकची डिझाईन केली आहे. कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. सो इथे केक रेडी झाला आहे. चला आता आपण घरच्यांना दाखवूया, त्यांची काय रिॲक्शन असेल केकवरची तेही तुम्हाला दाखवते. ठीक आहे पप्पा. तोंडाने बोलत कसं झालंय मम्मी केक? झालाय का? टेस्टी झालेला, जसं आपण बाहेरचं आणतो तसा सेम टेस्टला लागत होता. तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.